चेतन मोर कसं करतो? रामकृष्ण हरी माऊली. तर आज दिवस 10 सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही निघलोय. प्रवास खूप मोठा आहे. प्रवास कितीही मोठा असला तरी आम्ही तो प्रवास खूप आनंदाने पार करतो. हाही प्रवास आनंदाने पार करणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो कसा प्रवास आम्ही पार करतो. चला माऊली. रामकृष्ण हरी. माऊली गुलाबाचा एकदम खराब सांगू नको. घाबरला का? तर रामकृष्ण हरी माऊली बघू शकता 5 किलोमीटरचा प्रवास पार केलेला आहे. अंतर कापलेलं आहे आणि चहा पिण्यासाठी थांबलो आहे इथे. तुम्ही बघू शकता चेतन माऊली आम्हाला आज टाकून गेले होते. टाकून नाही मग हां तर इमर्जन्सी कॉल आलेला. चेतन माऊली पुढे गेलेला त्यामुळे ते आम्हाला थांबली सुद्धा. धन्यवाद माऊली. सकाळी चहा पिला नव्हता तर आता चहा पियाला बसलो होतो. तर चहा पिऊन झालेला आहे. पुढच्या प्रवासाला लागलो आहे. पाऊस खूप पडत होता त्यामुळे थांबलो होतो. पाऊस जरा थांबले तर निघलो. पाऊस एवढा पडत होता की आम्ही 2 तासामध्ये फक्त 5 किलोमीटरचा अंतर कापलेला होता. तर आता आम्ही अंतर कापायचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी माऊली. तर चेतन मोर कसं करतो? तर तुम्ही बघू शकता मित्रांनो रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही आमच्या नाश्त्यावर पोहोचलेलो आहे. तर प्रेमदादा माले आमचा वेट करतात का कोणी रस्ता चुकू नये म्हणून ते रस्त्यावर आहेत. तर तुम्हाला बघू शकता आज नाश्ता कांदे पोहे. तर बघू शकता नाश्ता स्पेशल कांदे पोहे. तरी पोहा घे. कांदे खूप सुंदर बनवले आहेत. खायला खूप छान आहेत. तर माझ्यासोबत चेतन माऊली आहेत. चेतन माऊली कांदे पोहे कसे वाटले? कांदे पोहे एकदम छान बनवले. एकदम मिरची टाकून चटक्याला झटका मारले. माऊली मोहित माऊली खूप लेट आलेत आज. रामकृष्ण हरी माऊली आमचा चायनाचं चाललंय आणि आम्ही तर निघणार आहे फटाफट. चला हुर्र. सब संतन की जय.
खूप स्वादिष्ट असा नाश्ता होता, कांदे पोहे आणि त्यात चिवडा वगैरे होता आणि तो खाऊन आम्ही निघलोय. तर पाऊस पण खूप होता आणि प्रत्येकाने रेनकोट घातलेले आहे आणि रेनकोटमध्ये सगळेजण जण काही मेनकाची बावली दिसतात, तुम्ही बघू शकता. पँग्विन प्रत्येकाने रेनकोट घातले, मजा येते आम्हाला. तर या प्रवासापासून पुढचा प्रवास तुम्हाला एवढा हसवेल का हसून हसून लाजवेल. पुढी बाबा खूप दिवस पाऊस नव्हता, आज अचानक पाऊस आल्यामुळे तर गाईस तुम्ही बघू शकता, आता आम्ही नदीवर आलेलो आहे. ही तिसरी नदी आहे, तर त्या नदीमध्ये आम्ही आंघोळ करतो. तुम्ही बघू शकता आमची मज्जा. हे गाईस, हे गाईस, गाईस. तर मित्रांनो, ही आपली नदी आहे. आता मी उडी मारतो, तुम्ही पण उडी मारा. तर नदीवरून आंघोळ करून निघलो आहे आम्ही. खूप मजा आली नदीवर आंघोळ करायला. पाऊस पण पडत होता आणि नदीचा पाणी वाहत होता, त्यात अजून मजा येत होती. सर्वांनी आंघोळ केली आणि आता आम्ही जात आहे आमच्या जेवणाच्या ठिकाणी. तिथे जेवण आहे, जेवण करायला जाऊ. तिथे माहीत नाही कुठे आहे, पण लवकरच पोहोचू. पूर्ण तुम्हाला दाखवेल, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. रामकृष्ण हरी. आपण आवडी मजा करतो. बिजोजी माझ्या वाटतं अजून पोरा वाढायला पाहिजे नाही. अरे मजाच तेवढी येते ना. खाना पिणं आपलं जम टाईट असतं ना. चायनीज आयटम वगैरे सगळे आयटम असतात. सगळं लस्सी 3 होत्या पाहिजे त्या म्हणजे नाही तर माऊली. आता पाऊस भरपूर पडला आहे आणि पावसामुळे आमच्या पायात खडे जातात. खडे जाऊन आमच्या पायाला किती वेदना होतात टोचून ते आम्हाला माहीत आहे. म्हणून आमची चाल होत नाही, म्हणून आम्ही एकदम स्लो चाललो आहे, एकदम स्लो. रामकृष्ण हरी. माऊली चहा प्यायला थांबलो आणि चहाच नाही. खूप पाणी पडत होता, चालता सुद्धा येत नाही, पण चहा प्यायला थांबलो होतो. असा वाटत होता की तडतडी अंगात येईल चहा पिल्यानंतर, पण कुठे चहाच भेटत नाही. आता मूड ऑफ झाले सर्वांचा. आता इथून निघतो, कुठे चहा भेटते बघू, नाहीतर जेवायला जातो डायरेक्ट. तर तुम्ही बघू शकता, एवढा फिरलो जमजम नाही तर 3.5 किलोमीटर फिरलो, पण आम्हाला चहा काही भेटला नाही. चहा भेटला होता तो पण बंद होता. तिथून आलो आणि इथे चहा भेटला आम्हाला. तर सर्व चहाचं एक नंबर बनले. चहा भेटला नाही, पण आम्ही शोधून कुठून तरी काढला. तिथे चहा बनवायला लावला आणि चहा आता आम्हाला भेटलेला आहे. आणि चहा आता गरमागरम, एकदम गरमागरम चहा नाही, गरम. बघू शकता सर्वजण चहा पितोय आम्ही आणि चहा पिऊन आम्ही चालतो. तर चाय पिऊन झालेला आहे आणि दुपारचे 12 वाजलेत तरी आम्ही काय पोचत नाही आहे, कारण की एवढी गाडी स्लो झाली आहे आमची.
खूप टाईम लागणार आहे. अजून 2.7 किलोमीटर बाकी आहे, म्हणजेच अजून 1 घंटा लागेल. आणि तुम्हाला दाखवतो पोचल्यावर काय जेवण आहे. स्पेशल असेल का नसेल माहीत नाही, पण काय आहे ते जेवण लागणार आहे. त्यामुळे खूप जेवण करणार आहे, भेटणार आहे. तर चला माऊली, दाखवतो तुम्हाला पुढचा रस्ता काय. इकडून जायचं आहे सरळ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर खूप मोठ्या प्रवासानंतर आम्ही टार्गेट पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो की हा आमचा टेम्पो आणि हा पूर्ण आम्ही बुक केलेला आहे. यामध्ये मस्त आमचा प्रेमदादा माली. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, आचार्य आहे. आज काय स्पेशल? आज तुम्हाला मिरची भाजी, मिक्स भाजी आणि वरण आणि भात भात पण आहे ना? आणि पापड आहे का? तांदळाच्या भाकरी आहेत, पापड आहे आणि बाजरीची ज्वारीची पण आहे. धन्यवाद माऊली, तुम्ही आम्हाला हे अपडेट दिल्याबद्दल. कारण की हा अपडेट आमच्यासाठी खूप मोठा अपडेट आहे आणि एवढा थकून आहे याचा. आणि तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे प्राणी आहेत. आणि हे आमचे वासरू. हे ही बघू शकता आमची मकली ताई. किती सुंदर आहेत. तर चला माऊली, आता हातपाय वगैरे धुतो आणि तुम्हाला काय जेवण आहे ते दाखवतो. हे सुभादा या मला एक आयटम. सुभादा पाटी. सुभादा पाटी लाव खाना खानो. थोडा बहुत खाना खा लो. तर जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता सर्वजण पडलेले आहेत. नेहमीप्रमाणे मस्त चालू आहे. चांगलं काम करतो चेतन पाटील. चेतन माऊली, हा माऊली, असंच काम करत राहा. करायला लागेल माऊली. बरं ठीक आहे. आम्ही नाही थकलो. हा ना, आता पण बोलती. मी तुझ्या मागे पळतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर निघालो आहे आम्ही पुढच्या प्रवासाकरिता. खूप चांगला वातावरण आहे, कारण मगाशी पण चांगला वातावरण होता, पण पाण्याच्या मला चालता येत नव्हतं. आता पाणी नाही आहे म्हणून रस्ते पण चुकलेत आणि चालायला पण मजा वाटते. तर पुढचा प्रवास आम्ही हसत पार करू, पुढला त्रास नाही होणार. पाणी पडला तर मग प्रवासाला त्रास होणारच, कारण की चिखल होते आणि चालता येत नाही, पाय पण दुखतात खूप. आता थोडंसं बरं वाटतं आणि चालायला पण भारी वाटते. तर पुढचा प्रवास तुम्हाला आम्ही दाखवू. रामकृष्ण. तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तर चेतन माऊली, आताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन गेले. तर तुम्हाला हात पण त्यांनी केला. मला हात केला नाही, हात करून गेले ते. तुझ्या मनात काय फिलिंग आली की त्यांनी तुला हात केला? कारण की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुला हात केला. त्यांना माहीत मी वारकरी आहे म्हणून त्यांनी मला हात केला. असंच देवी हात केला नसता, वारकऱ्यांना केला देवी. तुम्ही बघू शकता कुठल्याही तोंडाला, म्हणजे वाकडा तिकडे तोंडाला पण देवा बाबा हात करतात. असे आमचे चेतन भाऊ पाटील देवा भाऊचे खास आहेत नाही, असं वाटते. नाही नाही. तर तो ब्रिज पार केलेला आहे आम्ही, आणि ब्रिज पार करताच चहा प्यायला बसलोय. तुम्ही बघू शकता आम्हाला. या चाय प्यायला माऊली. देवा भाऊ, चेतू भाऊ, माऊली यो स्पेशल चाय. या चहा प्यायला माऊली या. तर नाश्त्यापर्यंत पोचलेलो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता आज नाश्ता काय आहे. तर कांदा भाजी मिरची, कांदा भाजी मिरची, खा आणि चाल, खा आणि चाल. ऋषिकेश गायकवाडने कांदा भाजी आणली आहे.
माऊली. तर आताच नाश्ता झालेला आहे आमचा आणि नाश्त्याला मस्तपैकी कांदा भाजी होती. तर कांदा भाजी आणि मिरची खाली, तोंडाला लागला चटका. तर पाणी पण खूप पिला. सर्वजण पुढे गेलेत. माळशिरस इथून फक्त 4 किलोमीटर बाकी आहे. तर पाऊस पण थांबले आणि चालायला पण मजा येते. तर तुम्ही बघू शकता 4 किलोमीटरचा पल्ला आता आम्ही पार करतो आहे. आणि माझ्यासोबत सूरज भोई आणि मोहित बुवा. तर चला. तर तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलेलो आहे फक्त 2 किलोमीटर माळशिरस आणि पंढरपूर 52 किलोमीटर. आता कुठे या पायांना धीर भेटलेला आहे. चालतो काही रस्ता संपत नाही. पूल लागतात, रस्ते लागतात, पाय दमतात, थकतात. तुम्ही बघू शकता प्रत्येकाचे पाय दमलेले आहेत. आणि आता काही वेळातच वस्तीवर पोचतो आणि एकदम सुंदर असं मंदिर आहे तिथे. एकदम सुंदर. तुम्हाला दाखवेन मंदिराचा परिसर. खूप सुंदर मंदिर आहे. आणि बघू शकता रस्त्यावर गाड्यासुद्धा कमी चालतात. त्यामुळे कुठलीही अडचण येत नाही आम्हाला. तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच मंदिराचा परिसर. रामकृष्ण हरी. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो आहे. तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो. मंदिराचा परिसर कसा आहे. तर हा मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आणि हा मंदिराचा परिसर आहे. बघू शकता खूप सुंदर असा परिसर आहे हा मंदिरामध्ये. आणि इथं हरिपाठ चालू आहे. ते सुद्धा तुम्हाला दाखवतं का कुठल्या प्रकारे हरिपाठ चालू आहे. आणि आत्ताच आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केले. दाखवतो हरिपाठ. आणि मंदिर पण एवढं सुंदर आहे. पूर्ण मंदिर दाखवलं. हा मंदिराचा परिसर आहे. आणि इथं बघू शकता सर्वजण हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानाचं मंदिर आहे. माऊ कवाच नाही तूच देवाचा तू का नाही माव नाही माऊ मंदिर खतरनाक आहे. डेंजर एक नंबर. असं वाटून बंगल्यानं बसलं. बघ ना समोर रामाची नाही म्हणजे बघ मोठी घरात बसलं बघ ना. हो ना. ऑफिस टाईप एकदम. एकदम प्रोफेशनल मंदिरामध्ये एकदम खरं म्हणजे खरं. जेवण जाम पाहिजे म्हणतो नाही अमरदा ना अमरदा डेंजरच. सगळे सेवेकरी डेंजर ना.
एक नंबर सेवा करतो आपली. बंटी भाई लगेच पाणी बंटे पाणी टायमावर पोहोचवते बाई. हो ना, काही बी असं. आपला माणूस कसा आपल्यासाठी काही बी करतो. आपल्या एक लड्डू म्हणजे यो हो ऋषी मुठ्ठा मोठा आपला तो चांगली अंकाचा माणूस होतो की. मस्त मस्त भाई जागा बी काढून ठेवते. सगळ्या जागा आपल्या आपल्या रचून तेवढे मस्त. शूटिंग चालू आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर पोचलेलो आहे मंदिरामध्ये, अंघोळ वगैरे केलेली आहे. आता कसं फ्रेश दिसतं बघा. हो, खूप एकदम फ्रेश. खूप भारी, खूप भारी. तर अंघोळ करून खूप पावडर नाही कोणती तोंडावर टिकली. अजून तर आता जेवण करायला चालू आहे कारण की खूप भूक लागली. चालू वगैरे झालेलं आहे. मामाला घेतला नाही. काय बोलतो मामा? काय नाही बघ जेवायची साफसफाई केली, गाडी साफसफाई करून चाललो जेवायला. मामा पण जेवायला चालले, आता आम्ही पण जेवायला चाललोय. तुम्ही बघू शकता. रामकृष्ण हरी. हां, काहींचं जेवण झालेलं तर काही जेवायला बसलेलं आहेत. माऊली या ना जेवायला. जेव्हा माऊली जेव्हा सण पकटात सणाची ताकद येते ना त्याला. हां, जितू माऊली खूप रामकृष्ण माऊली. खूप टाइम नंतर भेटली. तर जितू माऊली आज जेवायला काय स्पेशल आहे? आजचा चना मसाला आहे आणि पापड, लोणचा, जबरदस्त चना मसाला आहे. मग पोट भरून जेवाल का आज? हो एकदम जबरदस्त. आजचा प्रवास कसा होता? आजचा प्रवास पण चांगला होता एकदम. थकले का? नाही काहीच नाही वाटत. आणि पाणी पडला तेव्हा काय फिलिंग आली? पाऊस आला होता तेव्हा पण जरा चालायला मजा आली. तर तुम्हाला बघू शकता खुश आहे दादा. रामकृष्ण हरी. आता मी पण जेवायला घेतो आणि बाबाचा आता नाही एकदम. आज स्पेशल जेवण. तोंडाला पाणी आला का? आला का? आला का? आला नाही पण खोकला तर आला. माझी फेवरेट भाजी खायला या, जेवण करायला या. मुंडी कला काढली गेली. तर कांदा तरी कसा रेडी हो? जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मंदिरात आलो आहे झोपायला. तुम्हाला मंदिरात दाखवतो कोण कुठे झोपलंय, कोणाच्या बुडाखाली किती अंतर आहे सर्व दाखवतो. तर आपले वरिष्ठ मंडळी, सर्व वरिष्ठ मंडळी इथे झोपले आणि आपले मित्र साईप्रसाद, इथं आकाश माऊली आणि इथं हे 5 पांडव इथे झोपतात. कारण की आम्ही जेव्हा इथं झोपतो तेव्हा खूप मजा येते झोपायला पण. आणि हे आमचे रामकृष्ण हरी. तुमचा मुक्काम कुठे आहे? आमचा मुक्काम आता वाखरीला होणार आहे. वाखरीला नाही, झोपायचा मुक्काम कुठे आहे? झोपाचा मुक्काम तुमच्या बगले के साइड में. तुम्ही बघू शकता यांचं मुक्काम वेगळंच असते कारण की यांचा पण वेगळंच असते. आणि हे आमचे जीत दादा. तर चला झोपतो, ते तुम्हाला दाखवतो. तर गुड नाईट, जय श्रीराम, रामकृष्ण हरी माऊली. कुठे कुठे तर जितू माऊली झोपलेत का? अरे बाबा जागाच हो काय झोपली आम्ही. रामकृष्ण माऊली. आता आम्ही रात्री बरेच 10:30 वाजून गेल्यात. आता आम्ही झोपतो. सकाळी आम्हाला सकाळी 3 वाजता उठायला लागेल आणि परत 4 वाजता चालू होणार आहे. माऊली झोपतात कशाला? नाही झोपतं लागेल एकदा थोडंफार. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण. माऊली आता आमची आंघोळ वगैरे झाले आहे आणि जेवण पण झालं आहे. आता आम्ही झोपण्याच्या तयारीत आहे आणि आता एकदम मंदिर बघायला गेला तर एकदम परिसर एकदम सुंदर आहे. मंदिर पण खूप सुंदर आहे. इथे झोप पण मस्त लागेल आणि झोपायला मजा पण येईल. कारण असं वाटतं इथेच राहावा असं मन झालेलं आहे. आणि इथे आम्ही 10 दिवस कसे काढले असं आम्हाला असं काही वाटत पण नाही मंदिरात पाय टाकलं तर. आणि बघायला गेलं तर आता आमचे 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवसामध्ये आमचा असा प्रवास आहे
की हे 2 दिवस आम्हाला अशी मजा येणार आहे की पूर्ण दिवस भक्तीनेच जाणार आहे. एवढी आम्हाला मजा येणार आहे. रामकृष्ण हरी. आता आम्ही झोपतो. आणि आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. राम